मराठी माणूस सुज्ञ आहे. या मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचं काम कोणी केलं? मुंबईकर मुंबई बाहेर जाण्याचं काम घालवण्याचं काम कोणी केलं? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये कुणाची सत्ता होती? आणि म्हणून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, जो वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीला गेलेला मुंबईकर, या मुंबईकरांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आहोत. त्यासाठी आम्ही या येत्या अधिवेशनात निर्णय घेतले. 20,000 इमारतींचा ओशीचा निर्णय घेतला. पागडी मुक्त मुंबईचा निर्णय घेतला. फनेल झोन मधल्या डेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये जे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासात कधी घेतले नव्हते, ते निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे. कधी कोणी विचार केला? लोकांना बेघर करण्याचं काम, लोकांना मुंबई बाहेर जाण्याला म्हणजे वेळ जी आली, मजबूर केलं, ते कुणामुळे? ही जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून मुंबईकर काम करणाऱ्याच्या मागे उभा राहील. मुंबईकर गिरणी कामगार असेल, डबेवाला असेल, माताडी असेल, मुंबईतला प्रत्येक चाळकरी असेल, मुंबईतला गिरणी कामगार असेल, या सर्वांना घर देण्याचं काम आमचं सरकार करेल. बीडीडी 40 सारखा निर्णय आम्ही घेतला. आणि म्हणून मुंबईतल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार. मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीटचे करणार, मुंबई खड्डेमुक्त करणार, मुंबई भ्रष्टाचार मुक्त करणार, मुंबईचं प्रदूषण कमी करणार. एसटीपीचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, जे प्रदूषित पाणी समुद्रात सोडतात, ते आम्ही काम चालू केलंय. ज्या थांबवलेल्या मेट्रोचं काम आम्ही सुरू केलंय. अनेक कामं आम्ही सुरू केलेली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही काही सल्ला देऊ इच्छिता? या निवडणूक निकालानंतर जे रोज उठून तुमच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात, त्यांना काही सल्ला? बुद्धी. मला जेवढ्या शिव्या, शाप, टोमणे, जेवढे लोक टोमणे सेना मारेल, तेवढी जनता माझ्या सोबत राहील. आणि महाराष्ट्रातली जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सगळे जे आहेत ते माझ्या सोबत आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही. महायुती म्हणून आम्ही लढणार, महायुती म्हणून आम्ही जिंकणार.